एसी लोकल जेव्हा नालासोपारा स्टेशन स्किप करते तेव्हा विरारकरांचा आनंद गगनात मावत नाही. म्हणजे आज आहे भाऊबीजेचा दिवस आणि आमचा पहिला स्टॉप होता तो साक्षीच्या घरी, म्हणजेच माझ्या आत्ते बहिणीच्या घरी विरार ईस्टला. साक्षीने ठरवलेला नाश्त्याचा बेत. साक्षीच्या हातचे ब्रेड रोल आणि कटलेट खाऊन वाटतंय साक्षी पण आत्तासारखी सुगरण होणार आहे. मग काय एसी ट्रेननी आम्ही येऊन पोचलो जोगेश्वरीला राखीताईच्या घरी. राखीताई आणि गुड्डीताई दोघांनी देखील इथे भाऊबीज साजरी केली. मी विरारवरनं आणि गुड्डीताई दादरवरनं जोगेश्वरीला आल्यानंतर आम्हाला जोगेश्वरी मध्यवर्ती पडते. तुम्ही सुद्धा असंच करत असाल ना, कुठल्या तरी मध्यवर्ती ठिकाणीच आपली भाऊबीज किंवा रक्षाबंधन साजरी करत असाल. राखीताईकडून मी पोचलो रुचिराच्या आत्याकडे जेवी नगर अंधेरीला, जिथे रुचिरा दुपारीच गेली होती आपला आत्ते भाऊ वेदांत याच्याबरोबर भाऊबीज करायला. या तिन्ही घरामध्ये सर्वांना भेटून मनमुराद गप्पा मारून आता शेवटचा स्टॉप होता ते जोगेश्वरीला रुचिराच्या माहेरी. रुचिराचं माहेर हे जोगेश्वरीच्या बांद्रेकर वाडीत आहे आणि इथे जेव्हा आपण दिवाळीसाठी येतो तेव्हा आपल्याला ॲक्च्युअल मुंबईतल्या मराठी माणसाची अस्सल दिवाळी बघायला मिळते. चाळीतल्या दिवाळीची मजा काही न्यारीच आहे. तुमच्यापैकी किती जणांचं बालपण चाळीमध्ये गेलंय किंवा जे अजूनही चाळीमध्ये राहतात आणि जे अशा प्रकारची दर्जेदार दिवाळी अनुभवतात त्यांनी खाली कमेंट करून नक्की सांगा. रुचिराच्या घरी वरच्या मजल्यावरती माझं ऑफिसचं काम करत असताना घरामध्ये भरपूर धूर झाला. बघतो तर काय खाली माझे सासरे बुवा फटाके फोडायला लागलेले. माझ्या ऑफिसच्या कामामुळे भरपूर गोष्टी मिस झाल्या, पण शेवटी त्यांना फटाके फोडताना बघायला मिळालं. अरे ह्याच्याने काय होतंय मेंटल. एवढी सगळी धमाल मस्ती करत असताना वेळ कसा निघून गेला कळलंच नाही आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो. मेट्रो शेवटची चुकली होती दहिसरपर्यंत येणारी, म्हणून आम्ही सरळ कॅब केली आणि विरारला येऊन पोचलो. तर म्हणजे असा होता आमचा भाऊबीजेचा दिवस आणि अशी झाली आमची दिवाळी. आय होप तुम्हा सर्वांना हा मिनी व्लॉग आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट करायला विसरू नका.